निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खाजगी वाहनांना पर्यायी मार्ग. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. यात्रा काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाजगी वाहनांसाठी रोड डायव्हर्जन करण्यात आला आहे. कसा आहे हा मार्ग, पाहूया आपली दुनियादारीचा सविस्तर रिपोर्ट. 14 जानेवारी रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त नाशिकसह राज्यातील विविध भागातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वरकडे दाखल होतात. यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी 13 जानेवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी सर्व प्रकारची खाजगी वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. एसटी बसेस, रुग्णवाहिका, शासकीय वाहने वगळून नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी खाजगी वाहने गोवर्धन, गिरनारे, धोंडेगाव, देवरगाव, वाघेरा फाटा, अंबोली फाटा, सापगाव, त्र्यंबकेश्वर या मार्गाने जातील. दरम्यान त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे जाणारी वाहतूक त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी फाटा, खंबाळे, संदीप फाउंडेशन, पिंपळगाव, बहुला, नाशिक या पूर्वीच्या मार्गाने सुरू राहणार आहे. हा संपूर्ण वाहतूक बदल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लागू करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून भाविक व नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.